उगाच ताट पाया लावी त्या माणसाला. पण त्या माणसाला सुटत असेल तर ठीक आहे. नाही सुटणार, जा तिकडे. मला जिम्मेदार तुम्ही काय झाले हो. अधिकारी यायचं आणि ही चुकीची उत्तरं द्यायची फालतू सारखी. आपल्याच माणसाला तुम्ही पाठीशी घालताय याचा अर्थ भ्रष्टाचारांना पाठीशी घालायचं, बाजूला ठेवायचं. कर्तव्य होत ना सध्या खुर्च्या सोडा हरामखोरांनो. जाऊ दे, बाकी नाही. असं नको बोलू, असं काही पण नाही बोलायचं. ते व्हिडिओ त्यांनी काय सांगितलं करा म्हणून ऑथॉरिटी ना शेवटी. काय अथॉरिटी, अशी अथॉरिटी? हा सरळ सरळ सगळं फॉल्टी आहे. मग का नाही दप्तर इथं आणीत? स्पेशल ऑडिट करायला सांगतोय, का करते नाही ते स्पेशल ऑडिट? 1 लाख रुपये त्या ऑडिटरला दिलेत, आरोप आहे माझा. नाही तर सदस्यांना विचारा खाजगीत, सगळ्या ग्रामस्थांनी हिंडून. 2 मिनिटं बसा. टेक्निकल मुद्द्यावर बोललं पाहिजे. इथं दप्तर तुम्हाला काय असं पब्लिक दप्तर प्रशासकीय कामकाजामध्ये ना तुम्हाला तुम्ही एवढंच पाहिजे कागदावर. असं आरडाओरडा करून हे आरोप करून चालत नाही. तुम्ही अर्ज किती केले म्हणजे त्या अर्जाला वजन अहो पण त्याला किंमत तर दिली पाहिजे ना त्यांनी. काय असू त्याचं उत्तर होते. एक पत्र राहिलं होतं कोणता ऑडिटचा. मी डेप्युटी सीओना फोन मग काल तेच झाले ना, डिप्युटी सीओ म्हणतात ऑडिट करू शकतो, हो ना, मग पण याला मान्य नाही ना ते. अरे पण ते काय म्हणा मला कागदावर द्या तुम्हाला काय पाहिजे ते कसं वेग कसं कळणार तुम्हाला. सीओ साहेब तेच म्हणतात तुम्ही ऑडिट करू शकता. काय केले फक्त कागद अर्ज तर दिलेच त्यांच्या पुढे. अर्ज प्रत्येक विषय वेगळेच ना. अर्ज त्याने विषय संपले सगळे काय अहवाल तर केला नाही ते म्हणजे अर्ज द्या अर्ज द्या अर्ज तर दिले, फक्त उठून जायचं काय कारण नाही. मग तुम्ही असं टॅकल नाही पाहिजे. शिव होते शिव येतं काय होते व्हिडिओ होतं काय सेवक आहेत ते आमचे, उपोषणाला बसायची वेळ कशाला आणतात माणसं? व्हिडिओ म्हणजे काय? जनतेचे सेवक आहेत. नाही, काय नाही, म्हणताय? माणसं उपोषणाला लावायचं काय गावच्या प्रश्नासाठी? मग कागदाव गेल्यावर करतात काय? उपोषणाला का बसायला लागलं? एवढी कागद तयार झाल्या 500. अजूक आहेत हे काहीच नाही, 2 कपाट भरल्यात. आणि गेले म्हणजे काय परत येणार नाही का? इथं मोठं आंदोलन उभं राहिल्यावर नाही ते यावंच लागेल तिथे काय मग पण माझं म्हणणं काय होतं अरे आपल्याला पब्लिक सर्वंट आहे तुम्ही, ते निस्तारा नाही त्याचं काय आहे ते? मागण्या मान्य करतात काय? उपकार करतात का माझ्यावरती? कर्तव्य आहे त्यांचं ते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केलाय त्यांनी. व्हिडिओ येतं काय नागरिकांच्या प्रश्नांकडे दप्तर दिरंगाई कायदा मुळात त्यांच्यावरती लागू होतोय. बीडीओवरती जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश, 7 दिवसात कारवाई करा. दडपशाही चालली इथं सगळी. नाही ते आता काय कागदावर घेतलं ना आपण प्रॉपर त्या अधिकारी ना दबाव खाली काम सीओ करतात. साहेबांनी सांगितलं कार्यवाही करा. हा, अगदी 100%. अजून कार्यवाही नाही, पत्र दाखवतोय मी. पण त्यांना हे वाटलं पाहिजे का आपण जनतेचा इथं पगार जो घेतोय. भ्रष्टाचार होतोय तो कुठपर्यंत जातोय? हा बस बस. या व्हिडिओला काय कारण आहे ते त्यांची बाजू घ्यायची बाजू घ्यायचं अधिकाऱ्याची? कारण नाही ना तुम्हाला जे आहे आणि तुम्ही खरे का तर का 8 दिवस इथं आले नाही? बॉडी आणि ते सरपंच ग्रामसेवक. परत तो उपाशी बसलाय, तळतळलाय तो 5 दिवस. त्याने आपटले अर्ज तर काय झालं? आपटले, अहो, त्याची निघून मानसिकता जायचं आपण समजू निघून शकतो ना. जायचं काय कारण आहे? त्यांनी थांबायला अर्ज पाहिजे. करा, Public अर्ज servant आहे करा. ना. त्या भाऊसाहेबाचं पण हेच उत्तर, अर्ज करा अर्ज करा. अहो साधी माहिती मागितली, काही विचारलं तरी अर्ज करा. करा अर्ज. हा अर्ज कव्हर करायच्या माणसाने. एक झेरॉक्स मारायला गेलं तर 2 रुपये नाही, नाही, लागतात. मोठं आंदोलन उभं राहिले. आता विषय इन्क्वायरी आहे ना आपला. इन्क्वायरीच आहे, पण इन्क्वायरी करत असताना इथं दप्तरात छेडछाड होते. ते दप्तर सील झालं पाहिजे पहिलं. राज्यात 3-4 ग्रामपंचायतीचं केलंय रविराज साबळे पाटलांनी. बिचारा अधिकार नाहीत का? भ्रष्टाचाराबद्दल एक शब्द त्यांनी सांगितला नाही. काय काय भ्रष्टाचार झालाय तो अजून. ते मुद्दे यायला पाहिजे कागदावर. मग त्याला ते आलं का मान ठेवायचं नाही त्याला. ते आले का परत तुम्ही त्याची पुरावे मागताय बा, याची काय सगळे पुरावे टेंडर इथं मागत आहे. आणा ना, इथं पुरावे ऐका ना. देतो. 1-2 मिनिट या आपण संपूया. 1-2 मिनिट या. ऐका ना ते पत्र देऊ आपलं. ऐका ना तुम्ही जे पत्र दिलंय ना, हो लेटर पाहिलं मी. तुम्ही फक्त ऐका ना तुम्ही. नाही पब्लिक नाही बोलायचं काही. तुम्ही माझी रिक्वेस्ट काय आहे फक्त ऐका ना सर. पब्लिक म्हणजे कोण आहे? तुम्ही फक्त पब्लिक आपलंच आहे. असं काय करत नाही तुम्ही दिला वेळ, पण माझी रिक्वेस्ट ऐका ना सर. पब्लिकला मी काय म्हणतोय आपण मी तुमचा शब्द ऐकून मी आलो होतो. नाही बरोबर, मी विनंती केली तुम्हाला खूप वेळा तुम्ही या म्हणून, पण ऐका ना सर. तर कसं आहे तो 5 दिवस बसलेला आहे. की त्याला सगळे शांत ठेवणं. नाही तो पॅनिक होणं, ऐका ना पॅनिक होणं साहजिक आहे. येऊन जाऊन आता डेप्युटी सीओ अर्ज करा, कवर अर्ज करायचे. ठीक आहे. ते सीओ ऐका ना सर, सीओ साहेब. बोलत होतो त्याने मर्यादित बोलणं. नाही ऐका ते संयमाचा बांध फुटतो. मी सॉरी म्हणतो. मी त्याच्यावर मी सॉरी म्हणतो. माझं म्हणणं एवढंच आहे सर. मी येणार नाही. ऐका आपलं फक्त ऐका ना, आपलं पुढं ह्यासाठी जायचंय. मी जो काही डॉक्युमेंट द्यायचा होता तो दिला. त्याला नाही माझं रिक्वेस्ट ऐका ना सर. माझी रिक्वेस्ट एवढीच होती
इन्क्वायरी सेट करायची ना, त्याच्याबाबत त्याला काही अर्ज करायचं त्याला अर्ज करायला वेळ देऊ आपण. तुम्ही सीओना फक्त कळवा की याच्याबाबत चौकशी करा. मी तुम्हाला अर्ज हे दिलं आहे, ते जे ओरिजिनल डिमांड होती त्याच्यानुसार मी माझं जे काही म्हणणं आहे चौकशी याला ना भाई आपल्याला ग्रामसभा ग्रामपंचायतला टाळी लावायला तेव्हा ते CEO आणि इथं audit करतील. ठीक आहे. नाही सर 2 मिनिटं फक्त त्याला आपण सांगू, ॲश्युअर करू आणि मग तुम्ही जा. पण काम आहेत, मला कमिशनरची टीम आहे. मी निगेटिव्ह गोष्टीकडे फोकस करण्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टीकडे करीन ना. नक्की पॉझिटिव्हच करू आपण, पॉझिटिव्हच करू. तपासणी आहे. ऐका ना सर, तू 5 दिवस बसलेला आहे ना, माझं म्हणणं याला वेगळं स्वरूप येण्यापेक्षा माझं काय म्हणते इन्क्वायरी फक्त आहे ना, तो म्हणतोय ना 2 विस्तार अधिकारी पंचायत पाठवले, त्याच्यानंतर मी स्वतः आलो वेळात वेळ काढून. हो हेल्थचं कन्सर्न होतं म्हणून नाही आले तुम्ही. आपलं कालपासून कमी टेन्शन मध्ये काही निगेटिव्ह नव्हतं म्हणून नाही ऐका ना सर, माझी एक रिक्वेस्ट एवढीच आहे, आरोप करतोय. तुम्ही फक्त कशाला ऐकून घेऊ? उपकार करतात ते आपले. तुम्ही फक्त आहे ना, मी इथं आमदार साहेबांना आता शेटला फोन लावतो, बेनके साहेबांना, ते तुम्ही एकत्रित बोलू आपण आणि त्याला ॲश्युअर करू आणि सोडू आपण विषय. तुम्ही या ना. नाही मी मला काम थांबा, बेनके साहेबांचा फोन आला. एक मिनिट थांबा साहेबांचा फोन 1 मिनिट मी जोडतो. 1 मिनिट साहेबांना जोडतो मी. हॅलो. हा बेनके साहेब बोला. हॅलो वाणी साहेब आम्ही आहोत, त्यांच्याशी बोला 1 मिनिट. बीडीओ साहेब आता आले होते, त्यांनी त्या मुद्द्यांवर लेखी पण दिले. त्याच्यामध्ये फक्त काय राहिले, इन्क्वायरी सेट करायसाठी ना ते बीडीओ साहेबांना लेखी पाहिजे की बाबा आमच्याकडे काही तक्रार लेखी तुम्ही स्पेसिफिक करा, आम्ही इन्क्वायरी करू म्हणून. पण थोडी तापातापी झाली, ग्रामस्थ बोलले, तोही बोलला, साहेब चिडून गेले निघून. त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं तू इथे या म्हणून. सर मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली फोन करतो 5 मिनिटात. ठीक आहे, मला पर्सनली बोलायचं. कोण बोलतोय? बीडीओ साहेब आहे का? हो बीडीओ साहेब बोलतोय मी. तुम्हाला पर्सनली कॉल. ठीक आहे, करा. साहेब बोलतो इकडे पाठवा, आम्ही संपवतो इथला विषय सगळा. आम्ही प्लीज बोलतो. हां वेळ दिलाय, आमकं गेले तमकं गेले, सापचू घे ना. पगार आम्ही देतोय तुम्हाला. काय म्हणणे? आणि किती अर्ज करायचे आता? ये अर्ज करायचे लोक किती? असे घाबरत नाही कुणाच्या हा. बापाला. तुम्ही इथं पब्लिक आणलं पाहिजे. नाही बघू ना, नाही तरी 1-2 दिवसात नाही तरी ना बरं त्याला का. उपासाला बघू नाही तर 2 दिवसात त्यांना गाडीत फिरून आहे ना, Support नाही लोकांचा, support. बोललं व्हायचं आणि टाळं ठोकायचं. आपण कोण टाळं ठोकायचं गावाने लोक अख्ख्या. गोळा करा, लोक नावीलाज आहे त्याला. तरी त्यांना मी कालपासून रिक्वेस्ट करत होतो, तुम्ही या. त्याच्यामध्ये काय होईल ऐका, हा विषय गावचा आहे ना. चर्चा व्यवस्थित चाललेली आहे ना, काय असं नाही. पण तुम्ही सारखं म्हणता अर्ज करा आणि कवर अर्ज करायचे. प्रत्येक केलेल्या अर्जाला आता मी पाहतो एवढी फाईल झाली. एक अर्ज यांच्या दप्तरातून काढायचं म्हणलं ना, आम्हाला 500-1000 रुपये खर्च करावा लागतोय. आज 7 वर्ष झाले आम्ही भांडतोय एका प्रकरणासाठी. बरोबर का नाही? एक अर्ज करायचा त्याने म्हणायचं 15 दिवसांनी, आम्हाला इथून 150 रुपयाचं पेट्रोल घालून तिथे जावं लागत. 4 वर्ष झाली आम्ही तेच करतोय. आणि यांनी सांगायचं हा अर्ज करा आणि तो अर्ज करा. या टॅबलावरून त्या टॅबलावर जाता वर्ष जाते कधी. आणि कर्मचाऱ्यांनी मात्र अगदी सुप्त राहायचं, काही करायचं काम नाही. जेव्हा आपण होऊन जागा होऊ ना, तेव्हा त्यांनी कुठेतरी म्हणायचं हा तुमचा अर्ज इथं आलाय. आता मी प्रयत्न काय करताय का, याच्यामध्ये कुठे पॉलिटिक्स राजकारण येऊ नये म्हणून. बरं का, एक आपला कार्यकर्ता आहे, गावाचे प्रश्न गावात मिटतील, गावगाडा चालू आहे, वादविवाद असतात एकमेक. पण माझा रोल एवढाच होता की हा 4-5 दिवसाला बसलाय आणि काय म्हणत त्याचं आपले कार्यकर्ता म्हणून, आपले मित्र म्हणून, त्याला मी काय म्हणलो, तुझे मुद्दे आपण टेक्निकली संपू म्हणून मी अधिकाऱ्यांना सारखं फोन करत होतो. त्याने इथपर्यंत आणलं का बाबा जाऊ दे, हे सोडून दे, तुझा उद्देश काय तुझा होऊन जाईल. तुम्ही जे म्हणता ना अगदी रास्त, तुमची जी तळतळ आहे ती साहेबांची दिसली का? त्यांना आता काय त्यांचं इंटेन्शन कळलं पब्लिक सर्वंट लक्षात घ्या. परंतु ते पगार घेत आहेत ना, ते काय म्हणतात मी वेळात वेळ काढून आलो. मी नाही बरं, त्या आणखी काय आलं, डेप्युटी सीओ काय म्हणले का आम्ही इन्क्वायरी लावू, यांना फक्त पत्र द्यायचंय. रिपोर्ट दिला पाहिजे. हा व्हिडिओने रिपोर्ट दिला. हा हे सीओ बोलले होते आम्हाला की मी लावतो म्हणून. मी सीओ नाही फोन केला आता. मला काय म्हणायचं आता सामान सीओ साहेबांनी मला हे पण सांगितलं, मी त्यांना स्पष्ट सांगितलं की दप्तर सील करायचं, तर ते म्हटले दप्तर सील मी करू शकत नाही, परंतु त्या अधिकाऱ्याला, तिथल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे अधिकार बीडीओंचे आहेत, ते कार्य करतील, त्यांच्याशी बोलून घ्या. डिवासपेनला फोन करू, त्यांनी डिपार्टमेंट माणूस येईल ना आपल्याला. सगळे आलते आले, फोटो काढून दिले. कोण आलतं का? 2 जण पाठवले, ते फोटो काढून फोटो काढून घेऊले तो त्यांचं दप्तर क्लिअर करतात. गावाचं पोलीस स्टेशन त्याला टाळा आहे. त्यांचं एवढंच काम आहे, फक्त शायनिंग पणा दाखवायचं. अहो तेच झाले, फक्त कागदावर क्लिअर ठेवायचं. हा हे पाटील, आपले मागासवर्गीयांचे पैसे सुद्धा खाल्ले त्यांनी. मी आता उघड बोलतोय का नाही? आणि याच्यात राजकारणाचा काय संबंध आहे? राजकारणाच्या नाही, हा राजकारण काय संबंध आहे? राजकारणाचा काय हॅलो, ग्रामसभेला आमच्या गावचा संबंध आहे हा.
हा सर आमच्या मागासवर्गीयांच्या लोकांचे सुद्धा पैसे खाल्ले त्यांनी. खातील अहो मागच काय सणसाची खाते नाही हे मयूर माझा एका ते उठून गेला निघून ना नाही तेव्हा मागून म्हणला काय तर त्यांना हे बोलले तर मी 3 तास कुलूप लावून बरं आपण ते काय आलंय पुरावे देतो ना आनंद दप्तर आणा दप्तर इथं इथल्या इथे सांगतो ना लगेच 15-20 मिनिटं. त्या मयूरशी बोला एक मिनटं दरे शेटे फार याच्यामध्ये कॅमेरे झाले. काय नाही सारखं येऊन जाऊन अर्ज करा आता बरेच लाखभर अर्ज झाले त्या पंचायत समितीला आणि जेडपीला आणि इथं ग्रामपंचायतीत कुठलीही गोष्ट साधा प्रश्न विचारायला गेला तर अर्ज करा मग उत्तर दे. अर्जात उत्तर काय येतं चुकीचंच. आले म्हणजे त्यांचा हा त्रास द्यायचा ना आता आपण व्हिडिओ पण तेच राहायचं अर्ज त्यांच्या करा हे या पण व्हिडिओ मी ती सगळे शिवाय अर्ज तुमच्या- काढले जेवढे त्यांच्या- केलेले आहेत त्यांच्यापुढे त्यांच्या आईला हे घ्या मेहरबानीच आहे. आणि करा याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह सगळे केले का तुम्ही आतापर्यंत आणि अजून काय अर्ज नाही, त्यांच्या करायचा वर्गाला काय घेणं आता नाही. मगाशी विषय काय झाला शिवसाहेब पण म्हटले ऑडिट करता येतं. व्हिडिओ अर्ज करावा लागत होई त्याचं फक्त व्हिडिओने आम्हाला पत्र पाठवा आम्ही तर हे आलेत म्हणून ते आले मेंबर लोकांनी दोन त्यांना मी जेव का बोलायला म्हणलं मिटवा बुवा विजू सरांनी यांना बोलवलं म्हणून ते आले आणि ते आलेत म्हणून भाऊसाहेब आले तिथे त्यांनी दखल नसती घेतली काही शिवसाहेब म्हटले दप्तर सील करताना मला सांगा सर्वसामान्य आपलं 15,000चं गाव आहे आणि आपल्याकडे कोण म्हणले टेक्निकल तो हाच नाही कर्मचारीच नाहीये तो ऑनलाईनचं करणं काम ऑनलाईन करण्याचा कर्मचारी नाही 6,000 लोकसंख्या आहे तिथं मात्र कर्मचारी तिथाचा कर्मचारी इकडे येतोय भाऊसाहेब काय करतोय आदेश आलाय त्याला आणायचं मी त्यांच्यात मिली बघत एवढंच करून जा निघून बाकीचं आम्ही सांभाळतो उचित त्या अर्जावर दप्तर याच्यात आणि त्याच्यात तक्रारीच्या सह्या अनुषंगाने करायच्या. हीच गडबड होती. कारवाई करावी. यांनी अजून कार्यवाही केली नाही. हे व्हिडिओ फक्त आहे ना त्या ग्रामसेवकांना पाठीशी घालतात एवढा आहे बाकी काहीच विषय नाही. हे सरळ सरळ दिसतंय सगळ्या पब्लिकला त्याचं उपोषण सोडायचं नाही, ते सोडा, गेले विचारायला निघून. नका उपाशी बसून ते जात असताना मी पण फक्त गावाने हे मागून लक्षात बाहेर घ्या का आराम आमचे करून पैसे म्हटलं, खाल्ले. आराम करून खाल्ले, सांगा. 100% खाल्ले. हा? एवढं मी हा, म्हटलं. गावाने एकत्र जमलं पाहिजे ना सगळ्यांनी लोक येऊ दे ना. वाणी साहेब. आपण दाखवू ना पैसे कसे हजम केलेत ते अहो, राजुरीचं नाही त्याच्या केलं. उपोषणाचा काय प्रश्न आहे? राजुरीचं गेलं तर बॉडी आता निवडली ती. मग नाही काय झालं बरोबर आणि सर एवढं करून आम्ही ग्रामसभेने एक बरं का ग्रामसभेने एक बॉडी नेमली 10-12 जणांची हे दप्तर तपासतील सगळं आपण ट्रॅकवर आलो तू काय केली शेवटी काय काय केलं ते. आपण इन्क्वायरी बरोबर लावले त्यांनी बरोबर यांनी काय केले यांनी नाही ना आउटपुट दिलं पाहिजे ना बाबा जे जे दप्तर अनियमित आहे त्याची आपण चौकशी करू त्याच्यामध्ये ग्रामसेवक दोषी असेल, त्याच्यावर कारवाई करू. मी याच्यात दोषी असेल तुम्ही माझी पण चौकशी लावा. पण माझी विनंती उपोषण सोडा असं त्यांनी काहीच नाही ते मगरुलीची भाषा करून निघून गेले ना. इथं व्हिडिओनी बोलायला पाहिजे बुवा तुमचे काय प्रश्न असतील यांचे उपोषणकर्त्याचे नागरिकांचे माझी जबाबदारी आहे. मी ते तालुक्याचा अधिकारी आहे. हा तुम्ही काय काळजी करू नका उपोषण सोडा बुवा. तुमचे काय प्रश्न मला द्या लेखी उद्या लागले असं तरी म्हणायला या पाहिजे तिथे. होतं बरं. मग असं मी बोलायला म्हणते नका. मला वेळ नाही अरे तुम्हाला वेळ हॅलो. नाही. तुम्ही आले काय यासाठी याचा करायला अर्थ आला वेळ काढू आम्हाला कामच नाही तेव्हा आम्ही हे सगळं करतो. आम्ही 5 दिवस इथं उपोषणाला बसलोय. हा? भाऊसाहेबाला घेऊन जातो. मग बरोबर हम्म. गाव लूट चाललेली आहे. मला काय म्हणायचं पण ऐका ना पैसे खातात तर बाकीच्यांचं काय घेऊन बसले. अहो हे तर काय साधं पोलीस स्टेशनला एवढं गावाने सगळं खर्च करून इमारती बांधून दिल्या. दिवस किती लागतो? स्वतः काम आम्ही केलंय तिथं. जाधव साहेबांना लावा बरं का वाणी साहेब पोलीस पाहिजे तो अहो इथं पोलिसांची हे पहिल्यापासून ब्रिटिश काळापासून थांब मी ते मंगेशांना विचारतो म्हणून हो पाठं झालं म्हणून गेलं. मंगेशांना विचारतो इथे यादव मिनिट नाही करायला तर अण्णा कुठे त्यांचं काम नाही का इथं संरक्षण पण द्यायचं. डीवायसपींना विचारा पोलीस का नाही इथे? हा भाऊ यांनी यायला पाहिजे ना इथं या तुमच्या गावात माणूस बसलाय तुम्ही येऊन विनंती म्हणलं पाहिजे ना त्यांच्या पैसे काय अडले हरतासा नाही ते जे सदस्य आहेत ते बरोबर. अहो, पण त्यांना नाही ते कळत आणि आपल्याला कळून त्या- आपण सांगायचं ना तुम्ही काय येत नाही जिम्मेदारी. ती जबाबदारी तुमची ती वाणी साहेबांनी जाऊन त्यांची बाईट घ्यावा का गेले नाही. बाहेर का आपण विचारू डायरेक्ट ते मंगेशांना माझा फोन नसतो. नाही का मी डायरेक्ट विचारतो ना हे ना वाघ असंच दडपून नेणार जोपर्यंत नागरिक जागा नाही ना बस खरी आणि महत्वाचा नागरिक मुद्दा तिथं तोय जमा येत नाही तो हिशोब लोकांना वाटते चालले भरलेला आहे. चाललंय म्हणून चाललंय तो घाबरतोय आता हे मुंडा बाई, हे घाबरत लोकांचं काम नाही. मंगेशांना फोन लागेल घाबरत लोकांचं काम नाही. तुम्ही लोकांनी येऊन विचारलं पाहिजे ना बुवा हे कॅमेरे बसवले ते केवढे किती रुपयाचे कॅमेरे लावलेत आहे का नाही त्याच्यात शूटिंग होतंय का पाहिले का ती हा? कोणी फक्त नुसते त्याच्यामध्ये बसवले किती अफरातफरी आहे पैशाची विचारा नको का नागरिकांनी येऊन हा पैसा हॅलो, अण्णा. कुणाचा आहे? तर बोला ना. हो ते उपोषणा ठिकाणी आलो मी ते बीडीओ साहेबांना बोलवलं होतं ते सगळं बाजूला ठेवून जरा तुम्ही आता सदस्य म्हणून या ना तुम्ही तिथं ते संपवलं पाहिजे ते पोरात करू पाहिजे बसू तिथं मी इथं आमचं विले झाला हो आणती होती आता काय तुम्ही शुद्ध वाजले
इथे मी नाही हां का पण ते मयूरला भेटा तुम्ही आल्यावरती का टाळताय तुम्ही नाही भेटतो येऊन भेटतो आता टाळू नका बरोबर नाही राजकारणावर लांब ठेवू आपण ते पण हे पहिलं भेटणं गरजेचं आहे ना भेटतो आता ते अन्न याला कुठं आणते दिलं गेले अहो पदाधिकारी पण जे निवडून दिलेले आहेत त्यांची जबाबदारी आहे ना अधिकाऱ्यांना इथं आणून बसवायची. मग आता आपण मी काय म्हणलं बाई कार्यकर्ता नको तुमचं उलट आहे ना आम्हाला कौतुक वाटतंय ना. हा विषय कसा असतो माहिती आहे का ही गावची सांगड बिघडली नाही राजकारण दिसून जाईल याचं जर चूक असेल तर याला सांगा ना तुझं चूक आहे. चुका असले आपण म्हणू ना खरोखर नाही बाबा तू चला बस झालं. हा याचं चूक असेल तर याला बोला ना हे बाबा हे चुकीची मागणी आहे तुझी. मग काय करायचं आता त्यांना परत बोलायचं का नाही आलं तर जाऊ दे. त्यांना काय विभागीय चौकशी सांगायचं ना विभागीय चौकशी स्पेशल ऑडिट झालं पाहिजे. ऑडिट होत त्या असताना PDO ला बोलवा परत 1 आणि ते 33 त्यांच्याकडून नमुने लिहून घ्या. सर हे सगळे ऑडिट करत निवारण असताना करतो. 1 ते 33 त्यांना मी म्हटलं होतं त्यांनी त्याला दिसलं नसतं सगळं. त्यांना मी काय त्याचा म्हटलं स्पष्ट उल्लेख करा होतं त्याच्यात. त्या चौकशी 1 फक्त ते 33 खाली ओढले हाताने दप्तर तपासणी झाली तरी पाहिजे. काम झालं असतं आपलं सगळं त्यांनी बरोबर केलं होतं बाकीचं हा. ते एका मुद्द्यावर अडकला त्याच्यात आता फक्त एकच करा जे दप्तर ऑडिट होणार आहे ते 1 ते 33 आमच्या नमुन्यांचं गावच्या ऑडिट व्हावं बस. नागरिकांना नेत्यांना सगळ्यांना मान्य आहे ना भ्रष्टाचार झालाय मरू द्या गप तर गप. त्याला काय मारायला लावता फुकाट उपासनाला त्या व्हिडिओला म्हणावं सही कर बाबा आणि त्याला मुक्त कर मोकळ कर त्याला जाऊ दे घरी नाही का. हा आपले पैसे खाल्ले तर खाऊ द्या मरू द्या. आता आपण नेहमीच बांधतो आणि मरू द्या लावू द्या खाऊ द्या. प्रत्येक वेळेला आपणच शेतकरी आपल्या नाही आपल्या मेंबर लोकांना घेणं नाही ना निवडून दिलेल्या सदस्यांना ना नेत्यांना त्यांना कळायला पाहिजे ना पंचायतीमध्ये किती रुपये खाल्लेत. हा पण जेव तू काळजी घे. डॉक्टरला पाठवू का? डॉक्टर आलते सकाळी रक्त गेले check करायला. त्या डेप्युटीनं फोन लावा ना इथं पोलीस का नाही डीवायसपीना कॉल करा ना जाधव साहेबांना लावा काम आहे का ते असं काय करतो जाधव साहेब फोन उचलत नाही काय त्यांना असं झालंय का शिव आमच्या लोकांना वाटतंय आम्ही कमवतोय कष्ट करतोय खातोय आपल्याला काय करायचंय. अरे आपल्या कष्टाचे पैसे जातात तिकडं ते येतात परत इकडं आणि तेच हे खातात जनार्दन. आमची हिंमत असेल तर इथं बसून आमची उत्तरं द्या जाधव साहेब तुम्ही काय माझ्या फोन घेत नाही आता कालपासून 2 वेळा मी केला डीवाय साहेबांनी घेतला पण तुम्ही नाही घेतला उचलला फोन काय अहो मी पालखीत आहे काय सांगायचं तुम्हाला. काय करा ती पिंपोडचा मयूर उपोषणला बसलाय ना तिथं आता व्हिडिओ साहेबांनी जरा आम्ही केला प्रयत्न चांगला आहे काही 2-3 मुद्दे राहिले जरा विषय तो मी विनके साहेबांना बोललोय मंगेश अण्णांना बोललोय गावच्या स्थानिक विषय त्यांचे पण त्याला उपोषण ठेवण्याचा अर्थ नाही आहे. तुमचे 2 कर्मचारी त्याला द्या ते मेडिकल चेकअप करणं गरजेचं आहे. दिवस 5वा आहे दिलेत नाही सकाळपासून माझे दोन लोक काही कर्मचारी नाही साहेब कोणी नाही तर कोणी नाही हो फोटो आहे साहेब साहेब ते माझ्याकडे. फोटो अहो फोटो काढून गेले गायब झाले ते या इथं ग्रामस्थ सगळे उभे इथे मी इथं जागेवर आहे एक पण कर्मचारी नाही अहो सकाळपासून 2 फोटो 2 साहेब एकही कर्मचारी अहो साहेब मी स्वतः तास झाले 2 तास झाले इथे कोणी नाही आहे का आलते पोलीस कधी सकाळी आले ते 10 वाजता. हे बाई लोकांचा व्हॉइस काय बघा फोटो काढून गेले थांबव काय होईल इथं आता काहीतरी हॉट होईल वातावरण देवगच अशी लोकांमध्ये परिस्थिती आहे. थोडंसं तुम्ही लॉ अँड ऑर्डरसाठी थोडं करा असं करे पाठवतो हो थोडं त्यांनी काळजी घ्या सांगायचं मग थांबवा जरा नाही का आता दिवस 5-6 दिवस आहे आजचा पाठवतो मी यामध्ये जरा विजिट करतो घरी येणार आहे. हा तुम्ही या सर ओके सर चालतं थँक्यू चालतं इथून पाटील पण बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.